नमस्कार. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ असणार आहे नायकाचा हॉल. मी खरं तर नायकाच्या पिंक लव्ह सेलमधून शॉपिंग केली आहे थोडीफार आणि डोंट वरी जास्त शॉपिंग केलेली नाही. मी खूप कमी शॉपिंग करते. मला ज्या ज्या वस्तू लागतात त्याच मी घेते आणि एखाद्या वेळेस कधीतरी असं होतं की मी असं म्हणजे इन्फ्लुअन्स होते थोडीफार की अरे घेतलंच पाहिजे, खूप चाललंय किंवा अरे यार माझ्याकडे असायलाच पाहिजे वगैरे वगैरे असं तेव्हा मला फील होतं, तेव्हाच मी एखादी वस्तू घेते. बट मोस्ट ऑफ द टाईम आय थिंक ॲटलीस्ट 10 टाइम्स बिफोर बाईंग एनिथिंग. मी कुठली एखादी वस्तू माझ्या कार्टमध्ये ॲड करते, भरपूर टाईम थांबते. आय जस्ट आस्क माय सेल्फ, डू आय रिअली नीड दिस, डू आय रिअली नीड दिस. आणि त्याचा उपयोग असा होतो की ॲट सम पॉईंट आय जस्ट डिस्कार्ड दॅट प्रॉडक्ट आणि मला असं कळतं की मला ह्याची गरजच नव्हती. आय वॉज जस्ट गोईंग विथ द फ्लो लाईक एव्हरीबडी एल्स इज. आणि मी तेव्हा नाही मग ते परचेस करत. सो दॅट इज हाव आय शॉप. त्याच्यामुळे मी खूप कमी शॉपिंग करत असते आणि एव्हरी सेल लाईक एव्हरी 6-7 मंथ्स 4-5 मंथ्स तेव्हाच मी फक्त शॉपिंग करते आणि तेव्हाच ही वस्तू घेते आणि दॅट्स हाव आय सेव्ह ऑन मनी एज वेल. आणि खूप ओव्हर कन्झम्पशनसुद्धा नाही होत. तर या आहेत त्या सगळ्या वस्तू ज्या मी घेतलेल्या आहेत. लेट्स स्टार्ट वन बाय वन. सगळ्यात आधी ह्या सेलमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की टॅन रिमूव्हलसाठी मी हा फेस पॅक ऑर्डर केला होता O3चा आणि जसं मी सांगितलं की लगेच डिलिव्हर झालं. सो मी लगेच यूजसुद्धा केला अँड आय वॉज सो सरप्राईज की माझी स्किन अजूनपर्यंत 2 दिवस झालेले आहेत, माझी स्किन खूप सॉफ्ट आहे आणि इट इज ग्लोईंग. ॲक्च्युली टॅन खरंच रिमूव्ह झालेला आहे आणि आय एम रिअली इम्प्रेस्ड. आणि O3चे ॲक्च्युली प्रॉडक्ट्स मी ऐकलेलं आहे की खूप चांगले असतात, बट दिस इज रिअली नाईस. तुम्हाला पण जर टॅन झालं असेल तर डेफिनेटली यूज दिस फेस पॅक. अगदी क्लिअरली स्मूथ केली, म्हणजे स्किन ग्लो होता. आणि मी माझ्या हजबंडलासुद्धा दिला, त्याची खूप ड्राय स्किन आहे बाय द वे आणि त्यालासुद्धा त्याचा इफेक्ट जाणवला. सो डेफिनेटली आय रेकमेंड बाईंग दिस वन. नेक्स्ट आहे हे आयशॅडो पॅलेट जे आहे मार्सचं. ॲक्च्युली मला असे ब्राऊन टोन्समध्ये ऑफिससाठी यूज करायला खूप आवडतं आणि याच्यामध्ये सगळे ब्राऊन टोन्स आहेत. यातला मी हा वाला शेड ऑलरेडी माझ्या आईजवरती आत्ता यूज केलेला आहे आणि याच्यामध्ये बाकी सगळे पण शेड जे आहेत ते सगळेच असे गोल्डन अँड ब्राऊन्स अँड ऑरेंज ह्याच्यामध्ये आहेत. सो आय रिअली लाईक दिस वन. आणि पिगमेंटेशन वगैरे ह्याचं खरंच चांगलं आहे. फक्त 250 रुपीजमध्ये आहे. सो आय वॉज लाईक की डेली यूजसाठी खरंच चांगलं प्रॉडक्ट आहे. सो त्याच्यामुळेच मी हे घेतलं होतं. माझ्याकडे ॲक्च्युली दुसरे पण आयशॅडो पॅलेट्स आहेत, पण त्यातले मी ब्राऊन कलर फक्त यूज केले. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता संपत आले आणि काही काही संपलेत सुद्धा. सो आय वॉज लाईक आय नीड अ डिफरंट पॅलेट जे मी फक्त ऑफिससाठी यूज करू शकेल. सो म्हणून मी हे पॅलेट खरेदी केलेलं आहे. डार्क ब्राऊन शेड पण आहे जे तुम्ही थोडंसं असं लायनरसारखा इफेक्ट देण्यासाठी पण यूज करू शकता आणि छान वाटतं ते. आणि पिगमेंटेशन ह्याचं खूप चांगलं आहे. 250 रुपीजमध्ये मला असं वाटतं की दिस इज रिअली गुड. क्वांटिटी क्वालिटी खरंच चांगली आहे. हा जो मेकअपचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही पाहिला असेल की आय स्पोक अबाउट दिस मेबेलिन फिट मीचं टेंट ज्याची माझी शेड आहे 8. तर हे मी ॲक्च्युली लास्ट 2-3 वर्षांपासून यूज करते आहे. बट 2-3 नाही 2-2.5 वर्षांपासून यूज करते ॲक्च्युली. अँड आय रिअली लव्ह दिस वन. पण मला ह्यावेळेस असं होतं की मला हे तर घ्यायचंच आहे बिकॉज आय कांट सर्वाइव्ह विदाउट दिस. बट मला काहीतरी वेगळं पण ट्राय करायचं होतं. सो मी हे तर स्टॉक केलंच ह्या सेलमध्ये. बट अलॉंग विथ दॅट मी हे रिमेल लंडनचं हे टिंट ऑर्डर केलं अँड आय ॲब्सोल्युटली किड यू नॉट, हे खूपच चांगलं आहे. याचं कव्हरेज, याचं व्हॉट डू से असं कसं फिनिश जी याची येते आहे ती खूपच मस्त आहे. मला भारी आवडलेलं आहे हे प्रॉडक्ट आणि जास्त महागडं पण नाही वाटलं मला फॉर द रिझल्ट दॅट दिस इज गिविंग. खूप असं ग्लोईंग आणि नॅचरल फिनिश वगैरे प्रॉपर देतं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला पण टिंट्स माझ्यासारखं आवडत असेल, फाउंडेशन वगैरे असं प्रॉपर तुम्हाला असं मेकअप करून जायला नाही आवडत, काहीतरी नॅचरल पाहिजे आणि तरी पण चांगलं दिसायचं आहे, तर डेफिनेटली चेक दिस आउट ॲज वेल. मी याचा डिटेल तुम्हाला जर शॉर्ट्सचा रिव्ह्यू पाहिजे असेल तो पण मी करू शकते. बट डेफिनेटली हाच तुम्ही रिव्ह्यू कन्सिडर करू शकता बिकॉज मी फक्त खरेदीच नाही केले, मी हे प्रॉडक्ट्स यूज पण केलेत लगेच 1-2 दिवसामध्ये. सो यू कॅन अंडरस्टँड की मी खरंच डेली बेसिस होती किती मेकअप करत असते किंवा किती किडे ट्राय करत बसत असते. सो डेफिनेटली चेक दिस आउट. खूपच चांगलं हे आहे आणि मोस्टली बाय द वे मी हे लास्ट सेलमध्ये पण ॲड केलं होतं कार्टमध्ये, पण तेव्हा पण ते आउट ऑफ स्टॉक होतं. आणि ज्या दिवशी मी दुसरी शेड चूज केली होती थँक गॉड ती शेड माझी गेली आणि तरी मला असं वाटलं की ही पण शेड मला जाऊ शकते. सो आय ऑर्डर्ड दिस वन. बाकी सगळे आउट ऑफ स्टॉक केले. हे अवेलेबल होतं, फक्त 2 इन स्टॉक होते. मी ऑर्डर केलं. लकीली दिस इज लाईक द परफेक्ट शेड फॉर मी आणि मला भेटलं हे आणि आता पुन्हा एकदा ते आउट ऑफ स्टॉक आहे. सो मी लिंक तर दिलेली आहे खाली. सो चेक दॅट आउट. जर तुम्हाला लवकर लवकर हात तुमचा ह्याच्यावरती टाकता आला तर पटकन घ्या आणि ट्राय दिस अँड लेट मी नो ऑल्सो की तुम्हाला आवडलं का. मी ॲक्च्युली ऑब्सेस्ड आहे डॉक्टर शेट्सच्या सनस्क्रीनसोबत खूप जास्त. म्हणजे हे माझे तिन्ही पण संपलेले आहेत बट दिस टाईम आय थॉट लाईक की मला काहीतरी वेगळं सनस्क्रीन ट्राय करायचं आहे. सो मी डॉट अँड कीचं लास्ट वीकमध्ये ऑर्डर केलं होतं. लास्ट वीक ऑर्डर केलं होतं. ते संपलं. आय रिअली लाईक दॅट वन सो मच की मी आत्ता नायकाच्या सेलमधून
दुसरं एक ऑर्डर केलं जस्ट टू चेक मोर की अजून म्हणजे खरंच मी त्याच्यात शिफ्ट करू शकते का. अँड ऑफकोर्स आय कीप ऑन युझिंग दिस वन ॲज वेल, बट जस्ट बिकॉज आय एम क्रिएटर मला थोडंफार असं ट्राय पण करायला लागतं. आणि याची कन्सिस्टन्सी एवढी रनी एवढी अशी वॉटरी आहे की आधी लाईक पीपल यूज टू फिअर की व्हाईट कास्ट येईल सनस्क्रीनमुळे खूप जास्त, मेकअप वगैरे मध्ये पण कधी कधी व्यवस्थित बसत नाही. बट दिस वन लाईक डॉक्टर शेडचं तर खूप चांगलंच आहे, त्याचं क्रीमी टेक्स्चर आहे, फॉर्म्युला एकदम असं मस्त स्मूथ असं पाणी अगदी सिप होऊन जातं स्किनमध्ये. तसंच हे पण आहे, वॉटरी आहे खूप जास्त. आणि जर आपण व्हाईट कास्ट देत नाही, अगदी काय म्हणतात चेहऱ्यामध्ये ते मुरलं जातं प्रॉपर. आणि मेकअपसुद्धा त्याने खूप जास्त चांगला बसतो. सो व्हॉट हॅपन्स इज की मी रोज हे अप्लाय करते मेकअपच्या आधी आणि इन जनरलसुद्धा. आणि ह्याने मला टॅनिंग पण होत नाही प्रॉपर आणि खूपच चांगलं सनस्क्रीन आहे. सो डेफिनेटली चेक दिस वन आउट ॲज वेल. नेक्स्ट आहेत मला त्यांनी 2 फ्रीबीज पाठवले. खरं तर मी निव्हियाचं हे बॉडी मिल्क कधीच ट्राय नाही केलं आणि जेव्हा मला हे त्यांनी फ्रीबी पाठवलं तेव्हा मी हे ट्राय केलं अँड दिस इज रिअली नाईस की मी याची बॉटल घेण्याचं कन्सिडर करते कारण हे खरंच खूप जास्त स्मूथ इन टेक्स्चर आहे. आणि जेव्हा मी अप्लाय केलं आफ्टर लाईक वॉशिंग माय हँड्स अँड फीट्स तेव्हा ते ॲक्च्युली लगेचच बॉडीमध्ये एकदम अब्झॉर्ब झालं प्रॉपरली. आय कुड फील माय बॉडी वॉज फीलिंग व्हेरी सॉफ्ट अँड सपल आणि खूपच मॉइश्चरायझिंग आहे. सो मी याची मोठी बॉटल घेईल, तीसुद्धा यूज करेन, त्याचा पण रिव्ह्यू शेअर करेल. बट फॉर नाव ऑल्सो आय एम क्वाईट इम्प्रेस्ड विथ दिस वन. पुढचं मला फ्रीबी भेटलं आहे हे हायलरॉनचं मॉइश्चरायझिंग शॅम्पू. ॲक्च्युली माझ्याकडे याचा एवढा मोठा डब्बा आहे. आय हॅव बीन युझिंग इट सिन्स लास्ट 6 और मोर दॅन 7-8 मंथ्स. कारण एवढी मोठी बॉटल नाही संपत टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि कधी कधी काय असतं की आय यूज माय डॅन्ड्रफ शॅम्पू ऑल्सो, क्लॅरिफाईंग शॅम्पूसुद्धा, आणि मग मास्क असतात, काय काय असतं. सो दरवेळीच की तुम्ही शॅम्पूच यूज करता असं नाही होत. बट आय गॉट दिस फ्रीबी त्यांच्याकडून. आणि हा शॅम्पू पण खूपच चांगला आहे इफ यू हॅव कर्ली हेअर, ड्राय फ्रिझी हेअर. तर हे खरंच खूप जास्त हायड्रेटिंग शॅम्पू आहे. आणि तुम्ही डेफिनेटली त्याला एक काय म्हणतात त्याला, जर तुम्ही ट्राय करायचं असेल चांगला असा हायड्रेटिंग शॅम्पू आणि तरी पण बजेटमध्ये असणारा वगैरे प्रॉपर लॉरियलचा, तर हा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे मस्कारा स्विस ब्युटीचा. मी लास्ट जो व्हिडिओ टाकला होता माझा मेकअपचा त्याच्यामध्ये पण मी हाच यूज केला होता. त्याच्या आधी मी ॲक्च्युली मेबलिन आणि अजून दुसरे कॉलॉसलचे वगैरे तर मस्काराच यूज करते. आय विल पॉप दोज लिंक्स ऑल्सो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. ते सुद्धा मस्काराच खूप चांगले. बट यावेळी ॲक्च्युली मला बिना वॉटरप्रूफवाला मस्कारा म्हणजे वॉटर रेझिस्टंटवाला मस्कारा ट्राय करायचा होता. बट मला ह्यावे थोडे कमी रेंजमध्ये जायचं होतं. मला ट्राय करायचं होतं की कमी पैशामध्ये पण चांगला मला मस्कारा मिळू शकतो का. अँड टू माय सरप्राईज स्विस ब्युटीचा हा मस्कारा खूपच चांगला आहे. व्हॉल्यूम तर ॲड करतोच पण हे क्लॅम्प नाही करत अजिबात. मस्कारा बिलकुलच आपल्या पापण्या वगैरे अशा चिटकत नाहीत, काही नाही. प्रॉपर त्याला क्लीन लुक येतो आणि व्यवस्थित लेंथनिंग वगैरे व्हॉल्युमनायझिंग खूपच चांगला मस्कारा आहे आणि कमी पैशामध्ये दिस इज रिअली अ स्टील डील. लास्ट प्रॉडक्ट या शॉपिंगचं नाही आहे, ते ॲक्च्युली 15-20 दिवसांपूर्वी मी घेतलेलं आहे नायकावरतून. आणि मी फक्त एकच प्रॉडक्टची ऑर्डर कधीच प्लेस करत नाही, याची मी केली होती अँड आय डोंट रिग्रेट दॅट ॲट ऑल. हे आहे फॉक्सटेलचं स्पॉट रिडक्शन मिल्की वे असं एक सिरम आहे. तर दिस इज लाईक ट्रायनेन्झॅमिक ॲसिडवाला सिरम आहे. त्याच्याने काय होतं की छोटे छोटे जे तुमच्या चेहऱ्यावरती असे काळे काळे स्पॉट्स वगैरे असतात, थोडंफार पिगमेंटेशन असतं, त्याच्यामध्ये हे खरंच खूप हेल्प करतं. अँड टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, या लास्ट 15 दिवसामध्येच मला पण ॲक्च्युली जाणवलं आहे की जे थोडेफार डार्क स्पॉट्स होते माझ्या फेसचं, थोडंसं अनइव्हन टोन होती, ती भरपूर ह्यांनी कमी केलेली आहे. सो आय एम रिअली रिअली इम्प्रेस. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की मला या व्हिडिओमध्ये याला इन्क्लूड करायचं आहे. बिकॉज इफ यू आर स्ट्रगलिंग विथ व्हॉट डू से अनइव्हन स्किन टोन किंवा असे डार्क स्पॉट्स आणि तुमचे पिंपल्सचे थोडेसे डार्क्स वगैरे राहतात, तर ट्रायनेन्झॅमिक ॲसिड त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. विटॅमिन सी इज ऑल्सो व्हेरी नाईस. इट ॲड्स अ ग्लो अँड रिड्युसेस द डार्क स्पॉट्स. बट अलॉंग विथ दॅट तुम्ही संध्याकाळी हे यूज करू शकता आणि दिवसा तुम्ही तुमचं विटॅमिन सी तुमचं कॅरी करू शकता ॲज युजल विथ सनस्क्रीन अँड ऑल. आणि रात्री तुम्ही झोपताना हे यूज करू शकता. यू विल डेफिनेटली लाईक दिस वन बिकॉज मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे अँड आय रिअली वॉन्टेड टू शेअर दिस वन विथ यू. झालेलं आहे, एवढंसंच घेतलं होतं मी आणि त्यात पण मी खूप जास्त बडबड केली. आय नो दॅट, सॉरी तुम्हाला थोडंसं बोर केलं असेल तर. बट या एवढ्याशाच वस्तू मी घेतल्या होत्या. आणि जर तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक्स बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि कमेंट्समध्ये या गप्पा मारूया थोड्याफार. आणि सी यू ऑन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.